पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमद्भागवत सत्संग आणि काल श्रीमद्भागवताच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं श्रीमद्भागवताचं काय महात्म्य आहे, काय महिमा आहे। अत्यंत जीर्ण शीर्ण अवस्थेमध्ये वृद्धावस्थेला प्राप्त झालेले ज्ञान आणि वैराग्य दोघेही श्रीमद्भागवत कथेचं श्रवण करून त्या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये आले, तरुण झाले, युवा झाले। हे श्रीमद्भागवत अत्यंत महात्म्यशील आहे। त्यामुळे या भागवताचं जे रहस्य आहे ते जाणून त्या ठिकाणी निरंतर याचं श्रवणपान आपण सर्वांनी केलं पाहिजे। सर्वांनी या श्रीमद्भागवत ज्ञानगंगेचा लाभ घ्यावा, त्याकरता ही महात्म्यपर ही एक कथा काल आपण सर्वांनी ऐकली। अशा प्रकारे श्री सनकादी महात्मा त्या ठिकाणी नारदजी महाराजांना श्रीमद्भागवताचं महात्म्य सांगत होते आणि याच्याच नंतर त्या ठिकाणी बोललं की अहो ठीक आहे महाराज, भक्ती जी आहे ती कोणी साधारण नाहीये ना। भक्ती कोण आहे? भगवान परमेश्वराची साक्षात प्रिया आहे, परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे। ज्याच्याकडे भक्ती आहे तो भक्त देखील देवाला अत्यंत प्रिय आहे। म्हणजे जो व्यक्ती भक्ती करतो, ज्याच्याकडे भक्ती आहे, परमेश्वर परमात्मा त्या माणसाची भक्ती करतात। कारण भगवान स्वयं गीतेमध्ये सांगतात ना, यो यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्। जो मला ज्या प्रकारे प्रार्थना करतो, जो मला ज्या प्रकारे माझी भक्ती करतो, तांस तथैव भजाम्यहम्, मी पण त्याचं त्या प्रकारे भजन करतो। त्या व्यक्तीला मी त्या प्रकारे त्या ठिकाणी संगोपन करतो, पालन करतो। अर्थात काय, भक्ती मला अत्यंत प्रिय आहे आणि ही भक्ती जिथे जिथे असते तिथे तिथे मी गेल्याशिवाय राहू शकत नाही। म्हणजे भक्ती ही परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे। म्हणूनच अर्थात असं होतं की भक्ती जी आहे ती अत्यंत श्रेष्ठ आहे, ज्ञान वैराग्य हे श्रेष्ठ आहेत। मग अशा श्रेष्ठ जे की सदा सर्वदा आत्मचिंतनामध्ये तल्लीन असतात, साक्षात ज्ञान आणि वैराग्य जे आहेत, मग असे जे आहेत यांच्याजवळ काही मोठं काही पाप वगैरे असं काहीही नाहीये। ते तर काळाच्या योगाने जर्जर झालेले आहेत। मग भागवत श्रवण केलं म्हणून त्यांचं दुःख नष्ट झालं, यात नवल काय महाराज? यामध्ये काय विशेष गोष्ट आहे? आपल्यासारख्या लोकांचं जर समजा दुःख नष्ट झालं तर समजू आम्ही की काहीतरी आहे याच्यामध्ये। कारण आपण खरोखरचे दुःखी लोक,
त्यांच्याकडे कायचं दुःख आहे? काळ योगाने जर्जर झालेलं आपल्यासारख्यांमुळेच ते खरोखर दुःखी झाले होते, त्यांचं दुःख नष्ट झालंय. परंतु आमच्यासारखे लोक अत्यंत पापाचरण करणारे, सदा सर्वदा पापामध्ये निरत असणारा जो माणूस आहे, मग अशा व्यक्तीचं काय बरं? सामान्य लोकांचं काय? मग अशा लोकांच्या उद्धाराकरता कशा कशा प्रकारे भगवान भक्तवत्सल कृपा करून असं काय नियोजन करतात, त्यांनी असं काय केलंय? याच्याच आधी सांगितलं होतं की श्रीमद भागवत जे ग्रंथ आहे तो आपल्या सारख्यांकरताच दिलेला आहे. ते भले तिथे ते उपाख्यान सांगून आपल्याला त्यांचं दुःख नष्ट झालं असं सगळं सांगितलं, परंतु वस्तुतः या श्रीमद भागवताचं जे सर्व श्रेय आहे, याची जी सार्थकता आहे ती खरोखर आपल्यासारख्यांचं दुःख दूर करण्यातच आहे. मग असं काही उदाहरण आहे का की म्हणजे लोक पण आजकाल डेमो पाहिल्याशिवाय काही घेतच नाही, म्हणजे काहीतरी उदाहरण पाहिजे ना. कुठे जर काही असं घडलं असेल तर आपण ते जाऊ, आपण घेऊ, आपण त्याचा वापर करू. जर अशी काही गोष्ट कुठं घडलेली नाही मग आपणही काय म्हणू, त्याचं काय खरं आहे, बरोबर फळ मिळेलच म्हणून, याची काही म्हणजे शाश्वती नाहीये. मग लोक म्हणतात ठीक आहे, आमच्या सारख्या लोकांचा काही उद्धार कुठे झालाय का, असं जरा उदाहरण तुम्ही आम्हाला सांगा. त्या ठिकाणी शास्त्र सांगतो तुम्ही लोक बरे आहात, तुम्ही निदान सत्संगात आलात, बसलेत, कधी कधी रामकृष्ण हरी भगवत चिंतन करता, पूजा पाठ करता, हरिपाठ करताय, त्याच्यामुळे तुम्ही लोक पापी नाहीयेत. हा, पाप करतायत, पाप तर दिवसामधून खूप होते आपल्याकडून, परंतु तरीही एवढं मोठे पाप पातकी नाहीयेत आपण. परंतु इथे अशी एक गोष्ट सांगितलेली आहे की अत्यंत भयंकर ते भयंकर पाप करणारा व्यक्ती सुद्धा या श्रीमद भागवत कथेच्या केवळ श्रवणातून मुक्त झालेला आहे. तर ती गोष्ट काय आहे? अशा प्रकारे त्या गोष्टीला सांगण्याकरता या ठिकाणी सनत कुमार आदी ऋषी सुरुवात करतात. काय म्हणतात ते? परस कायेन वाचा मनसा पिपातकं नित्यं प्रकुर्वन्ति शठाहटेन परस्वपुष्टा मलिना दुराशयाः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति. किती सुंदर सांगितले. ते म्हणाले की जो व्यक्ती ज्याने आतापर्यंत आग्रहपूर्वक सदा सर्वदा अगदी मनापासून, वाणीपासून आणि शरीरापासून फक्त पापच केलंय. 3 पाप असतात बघा इथे सांगितलं. एक कायिक पाप, दुसरं वाचिक आणि तिसरं मानसिक पाप. ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. कायिक पाप म्हणजे कायद्वारे केलं झालेलं, म्हणजे आपलं जे शरीर आहे या शरीराच्या माध्यमातून एखाद्याचं काहीतरी वाईट करणं म्हणजे पाप आहे. जसं एखाद्याला मारलं, एखाद्याचा म्हणजे अगदी जीवच घेऊन टाकला, एखाद्याचं काहीतरी वाटोळं केलं, कुठे काहीतरी चोरी केली वगैरे वगैरे, हे जे काही आहे हे कसं पाप आहे? शरीरानं केलेलं पाप आहे. शरीराच्या द्वारे आपण ती क्रिया संपन्न केली तर हे शारीरिक पाप आहे. दुसरं वाचिक पाप म्हणजे वाचेद्वारे एखाद्याच्या अंतःकरणामध्ये आपण जर काही दुःख दिलं, एखाद्याच्या मनाला दुःख दिलं तर ते वाचिक पाप आहे. आपण बोलायचं, एखाद्याला अनापसनाप बोलायचं, शिव्या द्यायच्या वगैरे वगैरे, हे वाचिक पाप आहे. आणि आणखी एक पाप सांगितलं ते म्हणजे खोटं बोलणं. बघा, एखाद्याला तुम्ही जरी काही नाही बोलले पण खोटं जरी बोलला तर ते स्वतःशी केलेलं एक पाप आहे. म्हणून खोटं बोलणं हे सुद्धा वाचिक पाप आहे, वाचेतून आपण केलेलं आहे. आणि तिसरं एक पाप आहे ते म्हणजे मानसिक पाप. तुम्ही शरीराद्वारे एखाद्याचं काही वाकडं केलं नाही, तुम्ही वाणीद्वारे एखाद्याला काही वेडवाकडं बोललेले नाही, परंतु मनामध्ये याचं असं व्हायला पाहिजे, याचं असं वाटोळं व्हायला पाहिजे, असं जरी मनामध्ये आलं, मनात जरी आलं तरी तेही पाप आहे. आणि हे कोणतं? मानसिक पाप आहे, मनामधून केलेलं पाप आहे. म्हणजे मनातही एखाद्याचं वाईट विचार नाही करायचा. बघा, हे संतांची शिकवण आहे आपल्याला. अहो, तुम्ही साक्षात तर करूच नका, मनातही. कारण काय होतं, आधी कोणतेही विचार आपल्या मनात येतात की असं करायचं, ते विचार जेव्हा मनात येतात तेव्हा ते वाणीतून बाहेर निघतात, आणि वाणीतून बाहेर निघालेले विचार शेवटी आपल्या क्रियेमध्ये सुद्धा येतात. म्हणजे कोणताही विचार सगळ्यात पहिला मनात येतो. काही करायचं असेल तर माणूस सरळ काही हाताने काही करत नाही, शरीराने काही करत नाही. ते शरीराने करण्यापूर्वी त्याच्या वाणीत ते असतं की मी असं करेल बरं का, मी असं करेल बरं का. आणि तसं नाही झालं की मग त्याच्या मनासारखं की तो करून मोकळा होतो, पण त्याच्या मनात आधी ही गोष्ट आलेली असते. म्हणजे मानसिक पाप हे पहिलं करतो माणूस, त्यानंतर वाचिक पाप करतो आणि त्यानंतर शारीरिक पाप. इथे सांगितले बघा, लक्ष द्या, म्हटले काय
क्रूरा पिशाचा इव निर्दयाश्च ये अत्यंत क्रूर कर्म आहेत. क्रूर, अत्यंत क्रूर ज्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे, पिशाच्या सारखेच वागलेले आहेत. ते कधी माणूस किंवा राक्षस म्हणूनही नाही, पिशाच म्हणून वागले. मग अशा प्रकारे आचरण करणारे शारीरिक, कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारचे पाप ज्यांनी आयुष्यभर केलेत, त्यांचं कधीही पुण्य नाहीये. पुण्यही 3 प्रकारचं असतं. शारीरिक पुण्यही असतं, वाचिक पुण्यही असतं आणि मानसिक पुण्यही असतं. मग अशा माणसाने कधी हे 3 पुण्य केलंच नाही, फक्त पापच पाप करत राहिला, असा जो माणूस आहे तोही त्या ठिकाणी पवित्र होऊन जातो, मुक्त होऊन जातो. कशाने हो? सांगितलंय, परस्वपृष्टा मलिना दुराशयाः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति. कलियुगामध्ये साप्ताहिक श्रीमद भागवत कथा ज्यांनी श्रवण केली, निरंतर श्रवण करायची तर गोष्ट आणखी काही निराळी आहे, परंतु सप्ताह विधीपूर्वक जरी तुम्ही श्रवण केलं तरी काय होईल? तुम्ही पुनंती म्हणजे पावन होऊन जाल. तुमच्याजवळ जे काही पाप आहे त्या सगळ्या पापाचा पासून तुम्ही मुक्त व्हाल, पापक्षालन होऊन जाईल. म्हणून काय करायचे? सप्ताह यज्ञ तरी कमीत कमी भागवताचा ऐकायचा आहे. निरंतर भागवताचं चिंतन करणं, श्रवण करणं जर आपल्याच्याने शक्य होत नसेल तर त्याच्यामध्ये आणखी एक वाट दिली, तुम्ही 7 दिवस तरी निदान ऐका हो. आणि त्यात शास्त्र तर आणखी मोठी सुटका देते. काय म्हणते? एक घडी आधी घडी आधी में पुण्याध तुलसी संगत साधुके हरे कोटी अपराध. शास्त्र सांगते तुम्हाला जर नाही फार जमत तर एक घडी बर का, म्हणजे किती क्षण? एखादा क्षण मिनिटभर करा. आधी घडी, मिनिटभर नाही जमत तर अर्धा मिनिट तरी आधी घडी. तो आधी घडी ही जर जमत नसेल तर आधी में पुण्याध, त्या अर्ध्या क्षणाच्याही पुन्हा अर्ध करा. तेवढा एक छोटासा क्षण जरी तुलसी संगत साधुकी, जर तुम्ही सत्संगामध्ये एवढासा क्षण जरी घालवला, एवढासा छोटासा क्षण, त्या क्षणाचा अर्ध करा, त्या अर्ध्याचाही अर्ध करा. याच्यापेक्षा आणखी मोठं सुख काय असेल हो? एवढी सुटका कोणीच देत नाही. घरामध्ये तुम्ही पहा, सुटका नसते. हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे. संसार प्रपंचामध्ये इतके लोक निर्दयी आहेत की एखाद्या माणसाला पूर्ण पिळून घेतील, तिथे काही दया नसते आणि अवघा संसारच निर्दयी आहे. याच्यामध्ये असं समजू नका. आणि जर कोणाकडे दया आहे तर तो साधू पुरुष आहे, संत महात्मे आहे. महात्म्यांनी आपल्याकडे अगदी मोठ्या उदार अंतःकरणाने सांगून दिलं, अरे बाबा तुला एवढं नाही जमत तर आधी मी पुण्याध तुलसी संगत साधुकी हरे कोटी अपराध. करोडो अपराध जर तुम्ही केलेले असाल ते सगळ्याच पाप त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते, हरण होऊन जाते. म्हणून तुम्ही निदान सप्ताह यज्ञ तरी श्रवण करा भागवताचा, फार जास्त नाही तर तेवढं तरी मनापासून श्रवण करा. तर काय होईल? मोठे ते मोठे पापी लोकही तरून जातील. हो का महाराज? असं काही उदाहरण वगैरे आहे का? असं झालंय कुठे? असं उदाहरण झालं असं आपण लगेच प्रवृत्त, वा 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 त्याचं असं झालं, त्याचं तसं, आपण पण असं केलं पाहिजे, आपलंही होऊन जाईल. आपले म्हणजे मनामध्ये एक उत्साह निर्माण होतो. त्याच्याकरता सामान्य लोकांच्या करताय बघा, जे लोक आधीच प्रवृत्त झालेत शास्त्रामध्ये, जे निरंतर भगवत चिंतन करतायत, त्यांना सांगायचं नाही गरज पडत की तू कर म्हणून. त्याने केलेलं आहे, आधीच केलंय, त्याच्यामुळे त्याला कळते याचं काय फळ आहे. केल्यानंतर तर कळेल ना. पण ज्या माणसाने कधीच केलेलं नाहीये त्याला जर सांगितलं ना असं कर तसं होईल, मग काय उदाहरण आहे का त्यासाठी होईलच म्हणून? तो माणूस शंका करणारच, कारण की त्याला त्याच्यावर विश्वास नाहीये. मग हे जे शास्त्र आहे अत्यंत अधिकार रहित असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सांगितलेलं आहे, त्याच्याच उद्धाराकरता आहे. म्हणून म्हटले की असा तो माणूस जो की अत्यंत पापरत आहे त्याला सुद्धा काय करायचंय? अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम यस्य श्रवण मात्रेन पापहानी प्रजायते. म्हणून मी ती गोष्ट सांगतो तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये असं रहस्य आहे, खूप छान आहे ती गोष्ट. आणि ती गोष्ट जरी एखाद्यानं ऐकली बरं का, हे श्रीमद भागवताच्या महात्म्य परत असलेली गोष्ट आहे. भागवत ऐकायचं तर लांबची गोष्ट आहे. तुम्ही त्या भागवताच्या महात्म्यातली जर एखादी गोष्ट जरी ऐकली तरी काय होईल? पापहानी प्रजायते, तुमच्या पापाची हानी होऊन जाईल. काही संशय नाही याच्यामध्ये.
श्रीमद भागवत ऐकायचं लांबची गोष्ट आहे, ते तर ऐकाच तुम्ही, त्यातून तर पुण्यच पुण्य, आनंदच आनंद आहे, मोक्ष मिळतोय त्यातून. परंतु श्रीमद भागवताचं महात्म्य जरी ऐकलं प्रेमाने तरी पाप नष्ट होऊन जाते, पाप हानी होते. म्हणून हे श्रीमद भागवत महात्म्याची एक आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट सुरुवात करताना या ठिकाणी श्लोक सांगितलेला आहे. तुंगभद्रा तटे पूर्वम अभूत पत्तनमुत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. त्या ठिकाणी सांगतात की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर, एक जुन्या काळामध्ये अत्यंत प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर, तुंगभद्रा नदी माहिती आहे तुम्हाला कुठे आहे? महाराष्ट्रात तर नाहीये ना, कर्नाटकामध्ये आम्ही पाहिले. कर्नाटकमध्ये जिथे भगवान शंकराचार्यांचं पीठ स्थापित झालेलं आहे, दाक्षिणात्य पीठ जे आहे शृंगेरीमध्ये, तर ते शृंगेरीचं जे पीठ आहे ते तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे. तर ती तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये जे लोक राहत होते ते कसे होते? यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्परा. ते लोक कसे होते? जे सदा सर्वदा आपले वर्ण आश्रम धर्माला अनुसरून असलेला जो नियम आहे त्या नियमाचं पालन करत होते, तत्पर होते. त्या सगळ्या गोष्टीमध्ये सत्य म्हणजे सत्कर्म आदी सर्व कार्यांमध्ये ते लोक चांगले होते, निपुण होते. गावातली सगळेचे सगळे बर का, अपवादही कुणी नव्हता. सगळे लोक अगदी धर्मपरायण होते. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्माचं पालन करणं म्हणजे काय? भगवान गीतेमध्ये सांगतात ना, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह स्वे स्वे कर्मण्यभिरतो संसिद्धिं लभते नरः. स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म. स्वतःचा काय धर्म आहे? धर्म म्हणजे स्वभाव, गुण. आपण म्हणतो ना त्याची ती जातच तशी आहे, म्हणजे तो धर्म तसा आहे. त्याचा तो आतमध्ये असलेला जो गुणधर्म आहे त्याला धर्म म्हणायचं. मग आपला गुणधर्म काय आहे? आपण कोण आहोत वस्तुतः? आपण कोण आहोत? आत्मस्वरूप आहोत, परमात्मा आहोत वस्तुतः. जर सगळ्या उपाधींना जर काढलं आपल्यापासून, सगळ्या उपाधी जेव्हा नष्ट होतील, शरीराची सुद्धा उपाधी आहे ही पण जेव्हा नष्ट होऊन जाईल, तर तत्वतः केवळ एक परमात्मा शिल्लक राहतोय. तो परमात्म्याचं स्वरूप म्हणजे आपण आहोत. आपला धर्म म्हणजे परमात्मा आहे. आणि परमात्मा कसा आहे? आनंद पूर्ण आहे. त्याच्याकडे दुःखाचा कधी लवलेशही नसतो. सदा सर्वदा आनंद स्वरूप असा परमात्मा आहे. म्हणजेच आपण परमात्मा आहोत. परमात्म्याचा धर्म आनंद धर्म आहे, अर्थात आपला धर्म ही आनंद धर्म आहे. दुःख न करणं, सदा सर्वदा आनंदामध्ये निमग्न राहणं हे आपला धर्म आहे. म्हणजेच आत्मस्वरूपाचे चिंतन करत आपल्या ज्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून वेदाने जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन करून जो माणूस जगतो त्याला म्हणायचं स्वधर्माचं पालन करणं. मग वेदाने काय आज्ञा दिली? त्यासाठी 4 वर्ण आणि 4 आश्रम बनवले. 4 वर्ण म्हणजे ज्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यामध्ये 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गार्हपत्य, वानप्रस्थ आणि संन्यास. तर या तुम्ही कोणत्या आश्रमात आहात? तुम्ही ब्राह्मण आहात, ठीक आहे. जर तुम्ही गृहस्थ जीवन जगताय तर तुम्हाला हे सगळे नियम पालन करावे लागतील. तुम्हाला त्रिकाली संध्या करावी लागेल. त्या ठिकाणी जे गीतेमध्ये सांगितले ब्रह्मकर्म स्वभावजम. मग जे काही स्वधर्माचं पालन करण्याकरता ब्राह्मणांना म्हणा, क्षत्रियांना, वैश्यादींना जे काही सांगितलेलं आहे त्याचं यथावत पालन करणं म्हणजे स्वधर्म आहे. मग आपण कोणत्या वर्णामध्ये आहे याचा विचार आधी केला पाहिजे. आपला काय आश्रम आहे याचा विचार आधी केला पाहिजे. मग अशा प्रकारे या सगळ्या नियमाचं पालन करणारं ते अख्खं गाव होतं. त्या गावामध्ये एकही माणूस अनिती त्या ठिकाणी दुराचारी नव्हता. सगळे कसे होते? स्वधर्म पालन करणारे सदाचारी लोक राहत होते. आणि त्याच गावामध्ये आणखी एक असं घर होतं. त्या घराची विशेष या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी सांगितले काय? आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदः श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. वा वा वा, महाराजी किती सुंदर सांगतात. ते म्हणाले की एक असं घर होतं, त्या घरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण होता आणि त्याचं नाव काय होतं? आत्मदेव.
आणि तो कसा होता? तो आत्मदेव नावाप्रमाणेच सर्व वेद विशारद, म्हणजे संपूर्ण शास्त्राचं ज्याने यथावत अध्ययन केलेलं आहे. शास्त्रामध्ये तो विशारद आहे. विशारद म्हणजे काय? आपण करतो ना संगीत विशारद, अमका विशारद वगैरे वगैरे. विशारद म्हणजे काय? त्याच्यामध्ये परिपक्वता आहे, त्याला परिपूर्णता येते, काहीतरी त्याने अर्जन केलेलं असतं. तसं सर्व वेद विशारद, सगळ्या वेदांमध्ये तो विशारद आहे. अर्थात संपूर्ण वेदाचं ज्याने चिंतन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. मग असा अध्ययन अध्यापनामध्ये निरत असलेला ब्राह्मण श्रौत आणि स्मार्त या दोन्हीही कर्मांना करत होता. श्रौत कर्म म्हणजे वैदिक कर्म, जे वेदाने सांगितलेले आहेत, यज्ञ यागादी जे कर्म आहेत ते करत होता. आणि स्मार्त कर्म म्हणजे स्मृती ग्रंथांच्या माध्यमातून ज्या आपल्याला जे उपदेश झालेला, ज्या कर्मांना आपल्या करणीय आहे त्या सगळ्या गोष्टीचं ते पालन करत होता. आणि ह्या सगळ्या पालनामधून जणू काही एवढा तेजस्वी झाला तो ब्राह्मण. कारण बघा, ब्राह्मणाकडे तेज सोडून दुसरं काही धन नसतं. ब्राह्मणाकडे आपण जर म्हटलो एवढे पैसे, एवढे बिल्डिंग वगैरे, हे सगळं त्याचं धन नाहीये. ब्राह्मणाच्याकडे असलेलं हे जे धन आहे हे खरोखर वस्तुतः निर्धनता आहे. जर त्याच्याकडे तेज नाही, वेदाचं ज्ञान नाही, संपूर्ण शास्त्रपरायण नाही, भगवत निष्ठा नाही, आपल्या स्वधर्माचं पालन करण्याची प्रवृत्ती नाही, तर तो ब्राह्मण दरिद्र आहे. भले त्याच्याकडे करोडोंची संपत्ती असू द्या. शास्त्राने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. हा ब्राह्मण आता या ठिकाणी तर अत्यंत उत्तम आहे, पुढे आपल्याला ऐकायला मिळेलच, परंतु तो सगळ्या प्रकारे उत्तम आचरण करणारा आत्मदेव होता. नावच त्याचं आत्मदेव आहे. मग अशा आत्मदेव नावाप्रमाणेच तो अत्यंत व्यवस्थित प्रकारे पालन करत होता. ब्राह्मणाचं जे तेज आहे ते कशातून येतं? त्रैकालिक संध्या म्हटलेलं आहे ना, संध्या 3 प्रकारची असते. एक प्रातःकालीन, एक सायंकालीन आणि एक जी मध्यान्ह असते त्याला तुरीय संध्या म्हणतात. म्हणजे त्रैकालिक संध्येचं जो पालन करतो, निदान त्रैकालिक सोडून द्या, पण द्वैकालिक जे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळची जी संध्या आहे त्या दोन्हीचं तर पालन केलं पाहिजे. संध्येमध्ये काय असतं? आचमन आहे, पवित्रीकरण आहे, मार्जन आहे, उपस्थान आहे, आसन शुद्धी वगैरे वगैरे जे येतं त्या सगळ्याला पालन केलं पाहिजे. बघा, शिखाबंधन केली जाते. ब्राह्मणाकडे सूत्र आणि शिखा आणि सूत्र हे 2 एक मोठे महत्वाचे दागिने आहेत. जर ते दोन्ही नाही तर ब्राह्मणाकडे काही नाही. आज जर ब्राह्मण शिखा आणि सूत्रविहीन आहे तर तो अत्यंत नीच आहे. आपल्याला पुढे ऐकायला मिळेल, पहिल्या स्कंधामध्ये इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे. तर ब्राह्मणाकडे जे धन आहे त्याचं तेज आहे, आणि ते जसं चित्रुपेणी महामाये दिव्य तेज समन्विते शिखामध्ये स्थितो देवी तेज वृद्धी कुरुष्व मे. शिखा जी आहे म्हणून तुमचे केस वाढवायचे म्हणून शेंडी, याला असं म्हणत नाही. शिखा ही देवी आहे. कोण आहे? एक देवी आहे, आणि त्या देवीची निरंतर तुम्ही दोन्ही वेळेला पूजा करायची आहे. सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन्ही वेळेस त्या शिखेची पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची की हे देवी, तुम्हाला मी बांधतो आहे. गाठ बांधतात शिखेची, तर शिखा बंधन करताना म्हणतात की हे देवी, तुम्ही शिखामध्ये स्थितो, माझ्या शिखेमध्ये राहा आणि माझ्या तेजाला वर्धन करा, माझं तेज वाढवा. तेज वृद्धी कुरुष्व मे. मग अशा प्रकारे जो ब्राह्मण या संध्येचं पालन करतो तो खरोखर कसा आहे? निष्ठिक आहे, निष्ठावान आहे. मग हा जो ब्राह्मण आहे तेजस्वी पण असतो. मग ब्राह्मणाकडे तेज का आहे? त्याचं कारण म्हणजे ते त्रैकालिक संध्या करतात. जर संध्या करत नाही तर तो ब्राह्मणच नाही. मग इथे या आत्मदेव ब्राह्मणाचं सांगितलेलं की अत्यंत तेजस्वी होता. एवढं तेज जणू दुसरा सूर्यच आहे. बघा काय म्हटलेलं आहे? द्वितीय इव भास्कर, दुसरा सूर्य जणू काही. बघा, सूर्याशी तुलना केली आहे. सूर्य देवताकडे केवढं तेज आहे, असीम तेज, अपार तेज आहे. आणि हा आत्मदेवही तेवढा तेजस्वी होता. हो महाराज, खूप छान वाटलं. पुढे काय आहे म्हणतात? त्याचं आणखी एक वर्णन करतात. भिक्षुको वित्तवान लोके तत्प्रिया धुंदुली स्मृता. तो भिक्षा करायचा, कारण ब्राह्मणाचा एक धर्म आहे भिक्षा करणं. जर भिक्षा केली नाही तर ब्राह्मणाकडे मान अभिमान आदी आदीचा वर्धन होऊ शकतं. आणि जो व्यक्ती भिक्षा करून अन्न खातो, भिक्षान्न खातो, त्याच्याकडे कधीही अहंकार येऊ शकत नाही. एखाद्या दारामध्ये जाऊन माय भिक्षा वाट म्हणणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का हो? लोक म्हणते काय झालं तुला, चांगला तर होता, कष्ट करतोय, तुला काय होतं भिक्षा भीक मागायला का? म्हणजे लोक असं म्हणतील ना. पण ब्राह्मणाकडे तो धर्म आहे
ब्राह्मण कष्ट करू शकत नाही, ब्राह्मण कुठला व्यवसाय करू शकत नाही, कुठला धंदा मांडू शकत नाही, कुठली नोकरी करू शकत नाही. ब्राह्मणाकडे सगळ्यात महत्वाचं भिक्षान्नही आहे आणि निरंतर साधना चिंतन करत करत आत्मस्वरूपाचं चिंतन करून मोक्षापर्यंतची साधनं ब्राह्मणाने प्राप्त करावी असं शास्त्राचं विधान आहे. त्याकरता श्रेष्ठ कुळामध्ये त्यांना जन्म दिलेला असतो. मग त्या ठिकाणी त्यांचा जो नियम आहे त्याला पालन करत होता. कसा? भिक्षुको वित्तवान, वित्तवान लोके. तो ब्राह्मण काही दरिद्र नव्हता. आत्मदेव खूप पैसा, धन संपत्ती भरपूर होतं त्याच्याकडे, पिढ्यानुपार चालत आलेलं धन होतं. तरी एवढं धन संपत्ती असूनही तो काय करायचा? भिक्षा करायचा, भिक्षा मागायचा. का हो? भिक्षा का मागायचा? कारण शास्त्राने केलेलं विधान आहे. शास्त्र म्हणतंय ना भिक्षा माग, मग जायचं मागायला. भले किती धन असू द्या तरीही भिक्षा मागायची. आणि ब्राह्मणाचे दोन कर्म आहेत, एक दान घ्यायचं आणि दान करायचं. आता फक्त एकच शिल्लक राहिले. हा, येऊ द्या. प्रतिगृह्णामी, द्यायचं नाही. दोन धर्म आहेत ब्राह्मणाचे. असं वाटेल एखाद्या की दान घ्यायचंच असतं फक्त ब्राह्मणाने, पण ब्राह्मणाने दान दिलंही पाहिजे. कुणाकडून घ्यायचं? राजाकडून दान घ्यायचं. आणि जे राजा नाही, जे दरिद्र आहे, ज्या लोकांना खरंच गरज आहे, तिथं नेऊन ते दान सत्पात्रामध्ये द्यायचं. हे असे दोन कर्म आहेत. या दोनही कर्मांना हा आत्मदेव ब्राह्मण कधी चुकत नव्हता. तो दान घेतही होता आणि देतही होता. अशा प्रकारे श्रौतादी कर्मांमध्ये निपुण असलेला हा ब्राह्मण, त्याची एक पत्नी होती, ती अत्यंत प्रिया होती. तिचं नाव आहे धुंधुली. काय नाव होतं? धुंधुली. जसं आत्मदेवाचं नाव आपलं सरळ आहे, बिचारा तो तसा सरळ होता. हिचं नाव कसं आहे? धुंधुली. ती नावाप्रमाणे वाकडी. नाव जसं वाकडं तशी ती होती. तिचं आता वर्णन करतात. ते कशी होती म्हणतात? स्ववाक्य स्थापिनी नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा. स्ववाक्य स्थापिनी म्हणजे माझं किती का खोटं असेना, माझं किती का चुकीचं असेना, परंतु मी बरोबर आणि समोरचा चुकीचा हे स्थापित करण्यामध्ये एक नंबर. म्हणजे मी जे बोलते, मी जे करते, मी जे काही करते ते सगळं कसं आहे? एकदम 100% बरोबर. आणि समोरचा जर मध्ये येत असेल तर त्याला पत्ता साफ करायचा. अरे तुझं काय खरंय? हो बाजूला. मी जे करते तेच खरंय, माझं ऐकत नाही. म्हणजे स्ववाक्य स्थापिनी, काही झालं तरी आपल्या मतावर अडिग राहणारी, हट्टी अशी त्याची पत्नी होती. पुढे म्हणताय तिचं लोक वार्ता रता क्रूरा. क्रूर स्वभावाची होती, अगदी चिरकुट. काय म्हणतात आपल्याकडे? खडूस होती. हा, एकदम क्रूर. तिला कधी दया नाही, कधी ममता नाही, कधी वात्सल्य नाही, कधी काय नाही. काय करायची? लोक वार्ता रता. लोकांजवळ मध्ये जाऊन गप्पा मारत बसायची. बस वेळ कसा घालवायचा नाही का? गप्पा मारत बसायची. कुठेतरी ओटा आहे, कुठेतरी बसले की, म्हणजे तुम्ही असं समजू नका की ओट्यावर बसले म्हणजे धुंदुली आहे. असू शकतं, आपल्याला काय माहिती. आपल्याकडे आहे अशी पद्धत? हा, नाही ना? नाही. जर तुम्ही भक्तीची चर्चा करताय, खरोखर काहीतरी कोणाच्या हिताची चर्चा करताय, चांगल्या गोष्टी गप्पा करताय तर ठीक आहे. त्याच्या पुढे जर जास्त वाढवतायत ना, मग ते जरा धुंदुलीची काय म्हणतात पायरी आहे, धुंदुलीचं अनुकरण आहे. ती अशीच होती. ती जायचं आणि कुठेतरी जाऊन बस तिच्या मैत्रिणी शोधायची. तिच्यासारखे तिच्या मैत्रिणी असतील 2-4, त्यांच्या जवळ जाऊन आपलं सुरू करायची. आणि त्यातही त्यांच्यासोबतही तिचं काही फार पटायचं नाही. तिथंही भांडणं घेऊन घरी यायची, तिथंही भांडायची आणि घरी येऊन परत ते भांडणाचं सगळं ओझं घेऊन इथे येऊन पती देवासोबत भांडायची. तर अशी होती लोक वार्तारता क्रूरा. प्रायश बहुजल्पिका. भांडण करणे. प्रायश बहुजल्पिका म्हणजे सदा सर्वदा भांडणामध्ये ती एक नंबर असायची. म्हणजे एकदम प्रचार होता की आत्मदेवाची पत्नी वा वा, फार भांडणखोर. तिला आपल्याकडे भरपूर काही शब्द आहेत मराठीत, पण इथे बोलणं ते काही बरोबर नाही का? तर ती अशीच होती, कारण तिच्यामध्ये चांगले सद्गुण कुठले नव्हतेच. बघा, ब्राह्मणाची पत्नी, ब्राह्मण केवढा सद्गुणी आहे, परंतु तिच्याकडे मात्र कसले सद्गुण नाही. कधी भगवत चिंतन नाही, कधी नाम चिंतन नाही, कधी पूजा पाठ हवन याग अग्नी काहीही नाही. नुसतं आपण आणखी बरं तिचे गुणही चांगले काही सांगितलेत. काय? शूर होती ती. त्या शौर्याचं काय करायचंय? जर तिच्यामध्ये व्यवस्थित चांगलेपणा नाहीये, मितभाषी नाहीये, सदा सर्वदा आरडाओरडा आहे, तर त्या शौर्याचा काही उपयोग नाही. बहुतांश अशा स्त्रिया शौर्य असतातही, ते म्हणजे कुठे जाऊन भिडतात, त्यांना काही भीती वगैरे असा काही प्रकार नसतो. शूरा
परंतु गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया, गृह कार्यामध्ये फार निपुण होती, घर काम करण्यामध्ये बरं का. घरकाम मध्ये काय येईल ते सगळं तुम्ही हिशोब धरा. त्याच्यामध्ये फार ती हुशार होती घरकाम करण्यामध्ये, पण फार चिकट कंजूस होती. ब्राह्मण जे म्हणजे दान करायचं ना, त्या म्हणजे काय ब्राह्मण दान करतायत तुम्ही, दान घ्यायचं तर द्यायचं कुठे, अजिबात. म्हणजे त्याच्याजवळही ते जे करतो त्यालाही मध्ये मध्ये बाधा बनायची. कृपणा कलह प्रिया, सदा सर्वदा भांडण करणं तिला आवडायचं, अशी ती कलह प्रिया. अशा प्रकारे मग तुम्ही लोक म्हणणार हो असं ठीक आहे, पण आत्मदेवाला कळायला नको का, ती मग पत्नी आहे त्याची, तिला सांगितलं पाहिजे, तिला नाही ऐकत तर खवळलं पाहिजे, नाहीच ऐकलं तर शेवटी मारले पाहिजे, काय फरक पडतोय असं लोक म्हणतील. बरोबर आहे की नाही, मारून भेटून का होईना त्याला जागेवर आणलं पाहिजे. परंतु आत्मदेवानं असं कधी केलं नाही. हो बघा, असं का नाही केलं, पत्नीमध्ये काही मोह होता का? परंतु तसं नाही. तसंही बघा, विचार करा, जो ब्राह्मण एवढा सदाचारी आहे, सदा सर्वदा माप काठी घेऊनच चालतो की कोणता असा नियम आहे जो माझ्याकडून चुकला, आणि ही कधीच कोणता नियम पालन न करणारी अशा पत्नीवर कोणता हा सदाचारी ब्राह्मण प्रेम करेल? ते अशा प्रकारे हा ब्राह्मणाच्या मनामध्ये तिच्याविषयी काही आपुलकी वाटूच शकत नाही. मग तो जो ब्राह्मण आहे तो तिला खवळत का नाही, तिला बोलत का नाही, त्याचं कारण असं आहे, कारण की तो शास्त्रीय व्यक्ती आहे, त्याला माहित एक स्त्री आहे, आणि शास्त्राने काय सांगितलंय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीचा सन्मान आहे तिथे देवता राहतात, आणि ही एक कोण आहे, नारी आहे, आणि दुसरं म्हणजे ती पत्नी आहे. पहिलं म्हणजे ती नारी, स्त्री असल्यामुळे तिचा मी अपमान करू शकत, तिला ओरडू शकत, तिला मारू शकत नाही. ती स्त्री असल्यामुळे तिला मी असं काही म्हणू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे पत्नी आहे, पत्नी असल्यामुळे तर माझं कर्तव्य आणखी वाढलं, तिची रक्षा केली पाहिजे. जर ती भांडणं घरी घेऊन जरी आली तरी त्यातूनही तिला सोडवलं पाहिजे, प्रत्येक संकटातून तिला वाचवलं पाहिजे. मग अशा प्रकारे हा आत्मदेव ब्राह्मण तिला कधी ओरडला नाही, परंतु जे कर्तव्य आहे ते केलं. आत्मदेव ब्राह्मण तिला रोज समजावून सांगायचा, अरे बाबा तसं नाही, ते तू ऐक जरा, असं कर तसं कर, हे नाही करायला पाहिजे, काय तिथे जाऊन मिळणार आहे, तुला थोडा वेळ बस, इथे देवाजवळ बस, आपण भजन करू, आपण काही वाचू, आपण कथा करू, काहीतरी असं तो नेहमी समजून सांगायचा. परंतु ते म्हणतात ना, ज्या लातों के भूत बातों में, ते लाताच भूत होतं, त्याला लात मारल्याशिवाय ते पर्याय नाही, ते कुठं समजावून सांगून ऐकणार आहे. पण आता हा आत्मदेव ब्राह्मण वेद नियमांच्या मध्ये असल्यामुळे मारू शकत नाही, ओरडू शकत नाही, परंतु आपलं कर्तव्य म्हणून करत होता, चला आता आपला प्रारब्धच असा म्हणायचा, म्हणून शेवटी विचार सोडून दिला. अशी पत्नी आहे तर आहे. मग अशा प्रकारे दोन्ही दंपती त्या ठिकाणी गावामध्ये घरामध्ये राहत होते. अर्था कामास्त्वयोरासन न सुखाय ग्रहादिकम. खूप सुंदर प्रकारे सर्व काही होतं त्यांच्याकडे, कशाचीच काही कमी नव्हती, सगळं काही संपन्न आहे. परंतु तरीही गृहस्थ जीवनामध्ये एक कमी नेहमीच असते. काय? जर तुम्ही दंपती आहात तर तुमच्याकडे एक संतान अवश्य पाहिजे, कुणीतरी पुत्र पाहिजे. आणि इथे असं झालं, आत्मदेव ब्राह्मणांच्या घरी अजून काही संतान झालेलं नाही. एवढेही वर्ष झालेत विवाहाला, अद्याप मुलाचं तोंड पाहिलेलं नाहीये, संतान सुख मिळालेलं नाहीये. मग अशा प्रकारे अत्यंत दुःखी होऊन त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाने शास्त्राला पाहिलं की शास्त्रामध्ये असं कोणतं काम केल्यानंतर पुत्र उत्पन्न होण्याचं विधान आहे. बघितलं तर त्या ठिकाणी मग सुरुवात केली. काय केलं? पश्चात धर्म समारब्धाः ताभ्याम संतान हेतवे. काय केलं त्याने? धना गो भू हिरण्यवासांसी दीनेभ्यो यच्छत सदा. दान पुण्य करायला सुरुवात केली. दान केलं. काय दान केलं? गोदान म्हणजे गोमाता दान करणं. भू म्हणजे भूमिदान, जमीन दान केली. त्यानंतर हिरण्य दान, त्या ठिकाणी त्यांनी सोनं वाटलं लोकांना. तर आजही लोक वाटतात की माहित नाही, पण पूर्वीच्या काळी ते भरपूर होतं, सोनं भरपूर असायचं, लोक वाटत होते. आता त्याचा भाव झालाय, त्याचा भाव विचारायचा नाही. मग अशा ठिकाणी असं दान होत नाही, आता फार अवघड झालंय. पण पूर्वीच्या काळी फार प्रचुर मात्रेमध्ये होतं, लोकसंख्याही कमी होती आणि त्याचा भावतोल काही होत नव्हता, ते दानच केलं जायचं.
तर इथे आत्मदेव ब्राह्मणाने हिरण्यदान केलं, त्याच्यानंतर दीनेभ्यो यच्छत सदा वस्त्र अन्न आदी आदी, ज्याला ज्याची जी काही गरज वाटली त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाने आपलं दान करण्यामध्ये आपली जी संपत्ती होती ती अर्ध्यापेक्षा जास्त खर्च करून टाकली. परंतु बघा, एवढं असूनही सगळं केलं तरीही काय झालं ते म्हणतात, न पुत्रो नापि वा पुत्री ततश्चिंतातुरो भृशम. ना पुत्र झाला ना पुत्री झाली, घरामध्ये संतान आलं नाही, एवढं करूनही झालं नाही. ततश्चिंतातुरो, मग आणखी चिंता वाढली. आता काय उपाय करायचा हो? वेदाला विचारलं होतं, शास्त्राने मला हे सांगितलं, मी ते केलं, अजूनही झालं नाही, फळ मिळालं नाही. मग अत्यंत दुःखी झाला. अत्यंत दुःखी होऊन आत्मदेव ब्राह्मण एकदा त्या ठिकाणी काय केलं त्याने, निघाला. चला, काय असं जीवन जगून काय उपयोग आहे? घरामध्ये सुख नाही, चैन नाही, आनंद नाही, प्रसन्नता नाही. अत्यंत चिंता झाली. चिंता झाल्यामुळे एकदा माणूस चिंतित झाला की काय होतो, शरीरामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती हळूहळू हळूहळू ढळायला लागते. चेहऱ्यावरती जे तेज आहे ते हळूहळू कमी होऊन जातं. कमी कमी होत एक दिवस पूर्ण नष्ट होऊन जातं. आपणही आपल्यावरून अंदाज घेतो ना, आपण लहानपणी कसे दिसत होतो, जशी चिंता नव्हती ना तेव्हा कसे दिसत होतं, म्हणजे याला चिंतेने घाललंय. जेव्हापासून ती दुर्घटना झाली ना, त्याच्या डोक्यात चिंता जडली आहे, तेव्हापासून याचं तेज नष्ट झालंय. तर अन्न पाणी काही पचणार नाही, त्याला जाणारच नाही घास. आणि बाकी गोष्टी, अगदी चिंता जर करत असेल एखाद्या विषयाची, सदा सर्वदा त्याच्यामध्ये जर माणूस फसलेला असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं काही जी सकारात्मक ऊर्जा असते ती शरीरात राहणार नाही, ती मनामध्ये राहणार नाही. त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जेमुळे तो माणूस निस्तेज होऊन जातो. बस त्याच्यासारखं आत्मदेव ब्राह्मण झाला. आधी कसा होता, सूर्यासारखं तेज होतं. कसं, सूर्यासारखं तेज. आणि आता पुत्र नाही याच्या दुःखानं, याच्या शोकानं अत्यंत चिंतातुर झाला आणि निस्तेज होऊन गेला. आता आत्मदेव ब्राह्मण म्हणतो की चला इथं राहून काय करायचे, म्हणून घर सोडून, गाव सोडून वनाला निघून गेला. दुपारची वेळ होती. चालता 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 एका ठिकाणी त्याला तहान लागली. विहिरीच्या कडेला बसला, पाणी प्यायला आणि असा डोक्याला हात लावून बसला. तर काय व्हायचं माझं, असं डोक्याला हात लावून बसलेला पाहिलं. तेवढ्याच समोरून एक महात्मे येतात, संन्यासी महात्मा आले. त्यांनी पण पाणी प्यायलं आणि झाडाखाली जाऊन बसले, आपलं नारायण नारायण भजन करतात. तर तिथे आत्मदेवानं पाहिलं की अरे एक महाराजजी येऊन बसले, बघू जरा काय, थोडंसं दर्शन वगैरे घेऊ. कारण शेवटी काय झालं तरी आत्मदेव कोण होता, सदाचारी व्यक्ती होता. संत महात्म्यांचं दर्शन झालं म्हणून आनंदी झाला. गेला, महात्म्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि अगदी ढसाढसा रडायला लागला. मोठे मोठे श्वास घ्यायला लागला. महाराजजी महाराजजी. ते महाराजजी म्हणतात, अरे ब्राह्मण कशाला रडतो, काय झालं रडायला? ब्राह्मण देवताने कधी रडायचं नसतं. काय कारण आहे रडायचं, सांग मला, काय का म्हणून रडतो म्हणे. तर आणखी रडायला लागला. महाराजजी वाचवा, मला खूप त्रास झालाय, माझं फार मोठं दुःख आहे. महाराज म्हटले, काय झालं काय? ते म्हणे, संतानहीन याच्यापेक्षा मोठं दुःख काय आहे प्रपंचामध्ये? प्रपंच करून जर संतान सुख नाही तर लोकांमध्ये सगळी थुथूच आहे. आता तुम्ही म्हणणार काय, एवढा मोठा आत्मदेव ब्राह्मण जो आहे तो कसा आहे, वेद परायण आहे, ज्यानं शास्त्र वाचलेलं आहे, जो संध्या उपासना करतोय, जो सदा सर्वदा भगवत चिंतन करतोय, पुत्र झाला नाही म्हणून एवढं कशाला त्रास होतोय त्याला, एवढं का दुःख होतंय? तर त्याचंही आणखी विशेष कारण आहे. तर ते कारण तुम्ही ऐकून घ्या. आत्मदेव ब्राह्मणाला पुत्र नाही म्हणून तो शोक करतोय, तर पुत्र का पाहिजे त्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं. गृहस्थ जीवन जगत असताना जर तुम्हाला पुत्र नाही तर अनेक प्रकारचे कार्य जे असे आहेत ते तुम्ही करू शकत नाही. पहिलं म्हणजे म्हणतात की पुत्र नाही म्हणून पूर्वज जे आहेत चिंताग्रस्त होतात. जे गेलेले लोक आहेत ना, वडील आहेत, आजोबा पणजोबा, जे लोक आहेत, जे स्वर्ग किंवा ज्याही लोकांमध्ये गेलेले आहेत, तर ते लोक विचार करतात की अरे आमच्या वंशामध्ये अजून पुत्र झालेला नाहीये. आजोबा चिंतन करताय माझा नातू झालेला नाही, पणजोबा म्हणताय पंतू झालेला नाही, आणि मग त्यातून त्यांना फार त्रास होतो. तिथे असताना त्रास होतो आणि त्यांना त्रास झालेला पाहून मलाही त्रास होतो. मग ते एकदा माणसाला जर कष्ट झालं, त्रास झाला, दुःख झालं तर काय होतं, आपली जी श्वास आहे ना कसा होतो, गरम होतो. बघा तुम्ही कधी अनुभव घ्या. जर काही दुःख घडलं आपल्या घरी किंवा काही जर समजा दुःखद घटना झाली तर त्यावेळी काय होतं, आपला श्वास अत्यंत जोरजोरात वाढतो आणि गरम होऊन जातो. तर त्या गरम झालेल्या श्वासातून काय होतं, आत्मदेव म्हणतो मी जेव्हा माझ्या पितरांना
तर्पण करण्याकरता पाणी घेतो हातामध्ये, तर्पण केलं जातं. तुम्ही करता ना? कधी करता? पितृपक्षामध्ये करता, अक्षय तृतीयेला करता, आणखी श्राद्ध करतात तेव्हा तर्पण केलं जातं. वडिलांचं, आईचं, वडिलांच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं 3 पिढीपर्यंत तर्पण आपण करू शकतो. मग ते तर्पण करत असताना मी जेव्हा बसतो, तर्पण हे नित्य पण केलं जातं, दररोजही तर्पण असतं. आणि मी जेव्हा नित्य तर्पणाला बसतो तेव्हा माझं जे चिंतेतून, दुःखातून जो श्वास गरम झालेला असतो, त्या गरम श्वासातून हातावर घेतलेलं जे जल आहे ते पण गरम होऊन जातं. आणि त्यानंतर ते जल घेऊन जेव्हा मी तर्पण करतो, अर्पण करतो माझ्या पितृ लोकांना, जे हे करतात तुम्ही, तर ते जेव्हा अर्पण करतो तेव्हा काय होतं, ते उष्णोदक तयार होतं. ते उष्णोदक जेव्हा त्यांना मिळतं तर त्यांना आणखी जास्त त्रास होतो. मग हा त्रास त्यांचा होऊ नये म्हणून मला पुत्र पाहिजे. पुत्र झाल्यानंतर मी अत्यंत प्रसन्न होईल आणि प्रसन्नतापूर्वक तर्पण करेल, जेणेकरून माझे जे पित्र आहेत ते उद्धार पावतील. आणि दुसरं म्हणजे असं आहे, समजा आता मी मेल्यानंतर मला कुणीतरी अग्नी तर द्यायला पाहिजे की नाही? पुत्र पाहिजे की नाही? कुणी कशासाठी पाहिजे असतो पुत्र? अग्नी द्यावा. नाही तर लोक म्हणतील याला काही काळजी होती का? ते वृद्ध काळामध्ये अंधळ्याची काठी असते ना, तशा प्रकारे पुत्र आहे. आमचा वृद्ध काळ चांगला जावा, आम्हाला कोणी सांभाळावं घरामध्ये, आम्हाला कोणीतरी जेव्हा वृद्ध काळ येतो खायला प्यायला घालावं, गोळ्या औषध आणून द्यावे, कुणीतरी 2 प्रेमाचे शब्द बोलावे, म्हणून पुत्र पाहिजे. बरोबर ना? आपल्याकडे असे पुत्र आहेत सर्वांकडे? तुम्ही हसताय, जे हसताय म्हणजे काय उत्तर आहे ते आहे. पुत्र याच्या करताय कारण की पूते त्रायती यत पुत्रम. पूत नावाचा एक नरक असतो. 28 नरक भागवतात आहेत, आपल्याला पुढे मिळेल ऐकायला. तर त्या 28 नरकांमधून जो आपल्याला तारून घेऊन जातो त्याला पुत्र म्हणतात. मग असा पुत्र आपल्याला हवा आहे, त्याच्या करता आत्मदेव ब्राह्मण म्हणतो की मला पुत्र पाहिजे. त्याला ही काळजी नाही की म्हातारपण कसं होईल माझं, त्याला परलोकाची काळजी आहे, मी मेल्यानंतर माझं कसं होईल. गेल्यानंतर अग्नी देणारा पाहिजे, पिंडदान करणारा पाहिजे, तर्पण करणारा पाहिजे. तर आपलं जे पाप आहे ते कमी होऊन आपल्याला रस्ता पुढचा सरळ आपल्याला मिळतो प्रवास करण्याकरता, म्हणून पुत्र पाहिजे. तर पहिली जी काळजी होती ती ही चिंता आहे की तर्पण करत असताना जे उष्णोदक पितरांना मिळतंय ते माझ्यासाठी फार मोठं पाप आहे, त्याच्याकरता त्यापासून वाचण्याकरता मला पुत्र पाहिजे. त्यानंतर म्हणतात की बरेच असे काही कर्म आहे जे वेदाने सांगितले की तुम्ही गृहस्थ आहात, तुम्ही गृहस्थ जीवन जगत असताना अमुक अमुक यज्ञ केला पाहिजे. आणि त्याचा नियम असा आहे, काय? जात पुत्र कृष्ण केशी. शास्त्राने सांगितले की ज्या माणसाचा पुत्र झालेला आहे, एक असे काही यज्ञ असतात, जसं अग्निहोत्र आहे, नित्य अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र म्हणजे दररोज हवन केलं पाहिजे. तर त्या हवन करण्याचा अधिकार कुणाला आहे? गृहस्थ जीवन जगत असताना ज्या व्यक्तीला पुत्र झालेला आहे त्याच माणसाला अग्निहोत्र करण्याचा अधिकार आहे. आणि गृहस्थ माणसाचा हा नियम आहे की त्यांनी अग्निहोत्र केलं पाहिजे. पण मला पुत्र नाही, त्याच्यामुळे मी अग्निहोत्र करू शकत नाही, म्हणून या अग्निहोत्रापासून मी वंचित आहे, त्याकरता मला पुत्र पाहिजे. म्हणजे बघा, वैदिक कर्माकरताच पुत्र पाहिजे. आत्मदेव ब्राह्मणाची बुद्धी एवढी खराब नव्हती. पुढे म्हणाला काय? माझं घर आहे. घर कोणाचे? म्हणे ब्राह्मणाचं घर आहे. ब्राह्मणाच्या घरामध्ये काय पाहिजे? हो, निरंतर वेदपाठ व्हायला पाहिजे. जर तुम्ही ब्राह्मणाच्या घराशेजारून गेलात तर आपल्याला कानावर वेद ध्वनी ऐकू आला पाहिजे. कुठेतरी वेद ध्वनी उच्चारण चाललेलं आहे, वेदपाठ चालू आहे. अध्ययन आणि अध्यापन हे 2 काम ब्राह्मण करू शकतो. कुठला व्यवसाय धंदा आदी करण्याला सक्त मनाई आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जर ब्राह्मण आहात तर वेद शिकवा आणि वेद शिका, हेच तुमचं कर्तव्य आहे. आणि त्यामध्ये भिक्षा करून जीवन जगा, नेहमी भगवत चिंतन करत राहा. मग अशा प्रकारे मी ब्राह्मण आहे, माझ्या घरामध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत वेदाचं पाठ चाललेलं आहे बरं का. पण मेल्यानंतर काय? शास्त्र सांगते ज्या ब्राह्मणाच्या घरामध्ये वेद पाठ नाही ते ब्राह्मण स्मशान आहे, ते ब्राह्मणाचं घर स्मशान आहे. बघा, वेद पाठ नाही तर घर स्मशान होऊन जाते. स्मशान म्हणजे काय? दुःख करण्याची भूमी आहे ना, दुःख करण्याची भूमी, जिथे शोक केला जातो ते स्मशान आहे.
मग स्मशानामध्ये राहायचं काय आणि ब्राह्मण घरी राहिलं काय? जर वेद पाठ नाही तर सारखंच आहे. म्हणून वेद पाठ होणं अत्यंत गरजेचं आहे. मग जोपर्यंत मी आहे ठीक आहे, पण मी मेल्यानंतर माझा पुत्र जर नसेल तर वेद पाठ होईल कसा? त्याकरता मला पुत्र पाहिजे. बघा, पुत्र असण्याचे केवढे कारण सांगितलेले आहेत. तेव्हा महाराज त्या ठिकाणी ऐकून घेतात. ब्राह्मण देवता रडतोय, म्हणे ब्राह्मण देवता, मी माझ्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने, मी माझ्या तपस्येच्या बळाने पाहतोय, तुझं या जन्माचं तर नाही, येत्या 7 जन्मापर्यंत पुत्रयोग नाहीये. काय सांगितलं महाराजांनी? ह्या जन्मात तर नाहीच नाही, येत्या 7 जन्मातही तुला पुत्र योग नाहीये. अर्थात उगाच तू का पुत्राचा हट्ट धरते, पुत्र मिळणार नाही. जेव्हा असं ऐकलं हा ब्राह्मण आणखी मोठमोठ्यानं रडायला लागला. बघा महाराज, या जन्मात पुत्र नाही हे दुःख काही कमी होतं का? तुम्ही 7 जन्माचं आधीच सांगून ठेवलं. आता मात्र मला खूप दुःख झालं. काही झालं तरी माझा दुराग्रह म्हणा, मला आग्रहच आहे की मला पुत्र पाहिजे म्हणजे पाहिजेच. महाराज म्हटले, हे बघ ऐक, उगाच दुराग्रह करू नको. कारण की जी गोष्ट आपल्या भाग्यामध्ये आहे ती आपल्या जवळ पळत पळत येते, आणि जी आपल्या भाग्यामध्ये नाही ती येऊन पळून जाते, ती आपल्याला भेटत. मग जी गोष्ट नाहीच, कशाला उगाच त्याच्या मागे लागलेला आहे? सोडून दे सगळं. माया मोह आदी सर्वाला त्याग करून सदा सर्वदा भगवत चिंतन कर, आत्मस्वरूपाचं चिंतन कर. तसंही तू आत्मज्ञानी ब्राह्मण आहे, कशाला उगाच माया मोहाच्या प्रपंचामध्ये फसायला निघाला? सगळं सोडून दे, वनाला चल, संन्यासी हो म्हणे. संन्यास घ्यायला सांगितला. हे म्हटलं, ओ महाराज काय म्हणता तुम्ही? ज्या माणसाला पुत्र पाहिजे, आकांक्षा अपेक्षा माझ्या अजून नष्ट झालेल्या नाही, अशा माणसाने संन्यास घेतला तर संन्यास कसा फलवत होईल? असे लोक असतात बरं का. म्हणजे बरेचसे साधू बनून जातात, पण मूळ प्रकृती काहीतरी वेगळीच असते आधी. जसं एक चोर होता आणि त्याला सदा सर्वदा चोरी करायची सवय, पण काळ योग असा आला की त्याला साधू बनून जावं लागलं. साधूच्या टोळीमध्ये राहायला लागला. साधूंची एक मोठासा हॉल होता. साधू लोक सगळे आपले जप तप करायचे, कोणी भजन पूजन, आणि रात्री सगळे विश्राम करायचे. आता याला रात्री काही झोप नाही का? कारण चोर रात्रीच जागतो. चोरासाठी काय रात्रीच दिवस आहे, दिवसा झोपा काढतो, रात्री तेच जागायचं अगदी. मग आता काय करायचं? त्याची ती सवय ना चोरी करायची. काय करायचं, कुठे जायचं, काय चोरून आणायचं? आता साधू झालेला आहे त्याच्यामुळे चोरू पण शकत नाही, ते आणखी एक मोठं बंधन आहे. मग करायचं तरी काय? मग एक दिवस असं झालं, सगळे साधू लोक पहाटे पहाटे उठले. उठल्यानंतर पाहत, अरे माझं कमंडल मी रात्री इथे ठेवलं होतं, कमंडल दिसेना. एक महात्मे म्हणे, इकडे लंगोट ठेवली होती मी, तिकडे माझं भस्म ठेवलं होतं, तिकडे अमुक वस्तू होती, हे मला सापडेना. आणि सगळ्याच्या सगळे एकमेकांकडे हेच पाहू आहे, तू घेतलं का? तू, अरे माझंही ते गेलंय, तुझंही गेलं, अच्छा तुझंही गेलंय, असं म्हणत म्हणे हे कमंडल इथे कोणाचं आहे? हे तर माझं नाहीये. मी जिथे ठेवलं होतं माझं कमंडल नाही, दुसरंच कोणाचं तरी आलेलं आहे. मी इथे माझे कपडे ठेवले होते, ते कपडे नाही, दुसरेच कोणाचे कपडे येऊन ठेवलेले आहेत. हे केलं कोणी? तर कोणीच बोलायला तयार नाही. असं रोज व्हायला लागलं. एक दिवस एक महात्मे म्हटले, काय हरकत नाही, तुम्ही सगळे झोपा, मी जागा राहतो आणि बघतो गंमत कोण करतंय हे. त्यांनी रात्री जागून पाहिलं तर तो साधू जो आधी चोर होता, त्यानं काय करायचं? याचं कमंडल उचलायचं, तिकडे नेऊन ठेवायचं, तिकडचे कपडे आणायचे, तिकडे नेऊन टाकायचे, त्याचा दंड उचलायचा, त्या साधूला देऊन टाकायचा. असं करून रात्रभर हा खेळ चालू. कारण झोपच येत नाही आणि चोरी करायचं स्वभाव आहे. झोप येत नाही म्हणून एखादा म्हणतो चला जप करू, पण जप होईल तर ना? जप कसा व्हायचा? स्वभावच चोर. मग तेव्हा सगळ्यांनी मिळून त्याला जवळ केलं आणि सगळे म्हटलं, आता याला आधी मारू आपण, पण आधी विचारू जरा नेमकं का करतो हे. असं त्याला विचारलं तर तो म्हटला, महाराज काय सांगू, साधू बनायच्या आधी चोर होतो मी, चोर होतो, त्याच्यामुळे आता माझी जी सवय ती जायची कशी? आता कपडे साधूचे घातल्यामुळे चोरी तर करू शकत नाही, परंतु चोरी नाही करायची म्हणून करायचं काय? मग हे सगळे उद्योग मला जमले, मला माफ करा. अशा प्रकारे सांगितलं. म्हणजे एक प्रवृत्ती असते. आत्मदेव ब्राह्मण म्हटला की माझ्या मनामध्ये साधू बनण्याचे संस्कार नाही, संन्यासी होण्याचे संस्कार नाही, मला तर इच्छा आहे की मला पुत्रच व्हावा, मला प्रपंचाची कामना आहे. तुम्ही म्हणता संन्यासी हो. हा उलटा उपदेश कसा देताय? महाराज म्हटले, अरे तुझं भाग्य मी पाहिलंय, तुझ्याकडे पुत्र योग नाही. हा म्हटला, नाही काही झालं तरी पुत्र पाहिजे. महाराज म्हटले, हे बघ तुला आणखी एक शेवटचं समजावून सांगतो मी. काय समजावलं? ते म्हणाले, दुराग्रहातून ज्या ज्या लोकांना आतापर्यंत पुत्र मिळाला ते शेवटी रडलेत.
पुत्र पाहिजे, मला पुत्र पाहिजे म्हणून अमुक नवस तमुक नवस, हा करा ते करा ते करा असं करून करून जबरदस्ती देवाकडून पुत्र मागून घेतला आणि शेवटी त्याच पुत्राने लाथ मारायची, असंच झालेलं आहे. बरोबर की नाही? तसंही लाथच मारतो पुत्र. पुत्र एक लाथ मारणं त्यालाच पुत्र असं म्हणायचं, कारण एवढं अधिकाराने दुसऱ्याचा मुलगा तर आपल्याला लाथ मारणार नाही, बरोबर ना? शेजाऱ्याचा मुलगा हिला लाथ मारेल का? नाही ना. आपलाच मुलगा आपल्याला लाथ मारणार आहे. दुसऱ्याची काय एवढी हिंमत आहे ना? दुसरा एक करू शकत नाही. दुसऱ्याच्या विरोधात आपण केस दाखल करू त्याने मारलं म्हणून. आपल्यानेच दिलं तर काय करायचं? आपलेच दात आपली जीभ. इथे ब्राह्मणाला समजावून सांगतात की अरे जरा ऐक, एक उदाहरण आहे. चित्रकेतू जे आहेत त्यांनी खूप दुराग्रहाने देवाकडून पुत्र मागवून घेतला आणि शेवटी रडले. असा पुत्र मिळण्यापेक्षा संतानहीन असतो तर बरं झालं असतं. आणखी एक गोष्ट आहे, ताडका राक्षसी माहिती तुम्हाला? ताडका राक्षसी कोण होती ही? तिला भगवान रामचंद्राने मारलं. ते रामायणामध्ये गोष्ट सर्वांना माहित असेल. तर ती ताडका राक्षसीचा जन्मही असाच झालेला आहे. तिचे वडील जे होते ते फार मोठे भक्त होते, भगवान शंकराची आराधना करायचे. आणि ते म्हटले की मी गृहस्थ जीवनात आहे पण मला काही पुत्र नाही. मग देवा मला पुत्र पाहिजे म्हणून त्यांनी वीणा हातामध्ये घेतली आणि संगीत गायला लागले. संगीत गाऊन 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 वर्षानुवर्ष तप केलं आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान प्रसन्न झाले आणि म्हटले काय पाहिजे? हा म्हटला पुत्र पाहिजे. भगवान म्हटले पुत्र योग नाही तुझा. दुराग्रहाने म्हणले नाही मला पुत्र पाहिजेच पाहिजेच. भगवान म्हटले ठीक आहे तुला पुत्र नाही पण एक पुत्री देऊ शकतो, पण या पुत्री पण अशी कंडिशन आहे की जोपर्यंत ती चांगल्या सात्विक संस्कारामध्ये आहे तोपर्यंत ठीक. एखाद्या दिवशी चुकून जरी कुठेतरी राक्षसाची संगती हिला घडली तर ही पूर्ण राक्षसी झाली म्हणून समजा. बरेच प्रकारे प्रयत्न करून या माणसाने तिला जपून ठेवलं होतं, पण एक दिवस चुकून कुठेतरी ती खेळायला गेली आणि तिथे एका राक्षसांचे मित्र टोळीमध्ये तिला ती संगती लागली. राक्षसी झाली, ती परत घरी आलीच नाही. ती संपूर्ण चराचराला ताडित करणारी ताडकाच झाली. मग हे बघा, पुत्र मिळणं हा त्याला त्या ठिकाणी वरदान आहे की शाप येतो? अभिशाप आहे. असा पुत्र होण्यापेक्षा सदा सर्वदा संतानहीन राहिलेलं बरं. मग एवढं समजावून सांगितलं आत्मदेवाला, पण हा माणूस काय ऐकायला तयार नाही. म्हणे नाही महाराज तुम्ही काही सांगा नकोच, मला पुत्रच पाहिजे. आणि जर तुम्ही पुत्र मला देऊ शकत नाही, पुत्र मिळवण्याचं काही जर तुम्ही मला उपाय नाही सांगू शकत तर मी आता इथेच तुमच्या समोरच जीव देणार. बघा आतापर्यंत पुत्र का हवा आहे याचे कारण मान्य होते, कारण ते शास्त्रीय होते. परंतु पुत्र मिळत नाही म्हणून जीवच द्यायचा हा काही उपाय आहे का? जीवच द्यायचा म्हणे. मग आता इथे आत्मदेवाची मोह जो आहे तो जागा झालेला आहे. पुत्र मिळावा असा मोह या ठिकाणी कळून येतो. मग महाराज म्हटलं आता हा काही ऐकत नाही, चल जाऊ. मग त्या महाराजांनी एक फळ घेतलं, आत्मदेवाच्या हातात दिलं. म्हणे ब्राह्मणा आता रडू नको, घरी जा आणि हे फळ तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल. 9 महिन्यानंतर तुमच्या घरी एक छान गोड असं बाळ जन्माला येईल. ब्राह्मण खुश, घरी गेला. धुंदुलीला म्हटलं हे फळ घे आणि खा. अशा प्रकारे फळ खायला हातामध्ये दिलं. घरामध्ये ब्राह्मणानेही विचार केला होता चला महाराजांच्या कृपेतून निदान आता तरी आपल्या घरी कोणीतरी येईल. कारण की जे काही होतं ना, ब्राह्मण ते जे काही करायचं, घरी गाय पाळली ती गाय पण बांध राहायची, झाड लावले त्या झाडालाही कधी फळ यायचं नाही, पत्नी केली तिलाही कधी पुत्र झाला नाही. अशा प्रकारे अत्यंत दुःखी असलेला पोळलेला हा ब्राह्मण आता त्याला कुठेतरी अपेक्षा मिळाली. पत्नीला फळ दिलं. आता ती पत्नी कशी होती? बडी चमत्कारी होती, ती दुराचारी होती, क्रूर होती. तिला काही चांगल्या गोष्टी जमतच नव्हत्या. तिच्या अंगातच चांगले गुण घ्यावा अशा प्रकारची काही गुणग्राहकताच नव्हती. मग ती जी धुंदुली होती ती चिंतेत पडली. ती काय म्हणाली, अरे बापरे आता हे फळ खावं लागेल. फळ खाल्ल्यानंतर मला गर्भावस्था येईल. गर्भावस्थेमध्ये केवढे त्रास, एवढे त्रास सहन करायचे. बापरे एवढे त्रास मी नाही सहन करू शकत, माझ्याच्याने होणार नाही ते. जर समजा चुकून गावात आग लागली, सगळे लोक पळून जाते, मी काय व्हायचं माझं? मला नाही पळून जाता येणार, मी तर जळून राख होईल. म्हणजे किती मोठी दुर्बुद्धी शेवटी ना. आत्मदेव हा जीव आहे बघा, काही ही गोष्ट अशी तशी नाही. आत्मदेव हा जीव आहे. जीव म्हणजे आपण सगळे, आणि त्याच्या आतमध्ये असलेली जी बुद्धी आहे ती दुर्बुद्धी म्हणजे धुंदुली. जीव जो कसा आहे त्याला वाटतं चांगलं करावा, चांगलं काहीतरी व्हावं, पण ती बुद्धी ती त्या बरोबर तिथे आडवा हात लावते. कुठे निघाला?
बुद्धी जी आहे ती काही चांगलं काम करू देत नाही. ती धुंदुली तशीच आहे. ती म्हणते अरे फार मोठं दुःख. म्हणजे अशी जगात कोणती आई आहे का हो? म्हणजे पोटामध्ये 9 महिने बाळाला वाढवावं लागेल त्याचं दुःख तिला आत्ता झालंय, फळ खायच्या आधीच. ती म्हणते नाही नाही नाही, हे मला जमणार नाही. जगात अशी आई नाहीये. पुत्र होण्याकरता केवढी अगदी नाचली असती ती, हो फळ मिळालं, ते कोण महात्मे त्यांचं दर्शनच घेऊ म्हटली असती. परंतु ही म्हणते रे रे कुठे चुकून भेटले, कोण भेटले. म्हणजे तिला वाईट वाटलं, करायचं काय याचं. म्हणून शेजारची एका मैत्रिणीला बोलवलं, आपलं दुःख सांगितलं. बघ म्हणे बहीण हे कसं काय बरं, काय करावं काही कळत नाही. तिने ऐकून घेतलं आणि ती तिची निघून गेली. म्हणे बघ बाई तुझं काय करायचं कर. फळ हातामध्ये घेऊन धुंदुली बसली. तेवढ्यात तिची बहीण तिच्या घरी आली. बहिणीलाही सगळा वृत्तांत सांगितला. म्हणे बहिणी मी काही या ठिकाणी फळ खाऊ शकत नाही, फार दुःख आहे. एवढे 9 महिने सहन करायचे, प्रसव पीडा वेगळीच, त्याच्यानंतर त्या बाळाला काही दूध पाजत बसा आणि त्याचं करत बसा, हे मी करू शकत नाही. बहीण म्हटली हो मला कळतंय, कारण ती गर्भावस्थेत होती. बहीण म्हटली आता माझा गर्भ आहे, त्यातून मला कळते केवढा उद्योग एक, फार त्रास आहे, नको खाऊ नको खाऊ. तिला तिच्या जोड बहीणच ना, धुंदुलीची बहीण होती ती. ती म्हटली काय हरकत नाही, नको खाऊ फळ. मग काय करायचं? ती म्हटली मी तुला युक्ती देते. युक्ती अशी दिली, म्हटली आता माझ्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते तुला मी असंच आणून देईल, तू फक्त गर्भावस्थेचं नाटक कर 9 महिने, पोट वाढलेलं आहे असं दाखवून दे. नवऱ्याला म्हणा हा मी गर्भावस्थेत आहे, खुश राहील तो आणि मी माझं बाळ तुला देऊन टाकेल. म्हणे तुझ्या नवऱ्याला कसं काय सांगायचं? ते म्हणे काय नाही, तुझं थोडंसं धन आहे, तुझ्या घरात पैसा भरपूर आहे, तू छानपैकी एक मोठा पैशाचा बंडल दे आणि त्याला खुश करून टाक. म्हणे काय हरकत नाही. तो पण हा म्हणेल अच्छा ठीक आहे. मग पण या फळाचं करायचं काय? हे फळ, ते म्हटली की हे फळ जे आहे ना तुझ्या गाय, ती अंगणामध्ये जी गाय बांधलेली तिला खाऊ घालू. म्हणजे फळ खाऊ घालायचं? म्हणे हो हो. ती धुंदुलीने तसंच केलं, जसं बहिणीने अक्कल शिकवली होती तसंच केलं. ते फळ कापलं आणि गायीला खाऊ घातलं. आणि ही मात्र गर्भावस्थेचं नाटक करायला लागली. 9 महिने झाले आणि आता तिथे पुत्र त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. धुंदुलीच्या घरी पुत्र आला. आत्मदेवाला कळालं की पुत्र झाला. आत्मदेव अत्यंत प्रसन्न, खुश. वा वा वा. सगळ्यांना मिठाई लाडू पेढे वाटायला लागला. गाया वाटल्या, कुणाला वस्त्र वाटले, सोनं नाणं सगळं दान केलं. पुत्र मिळाला, कारण की एवढे प्रयत्न करून पुत्र झालेला ना, नवसाचा आहे, नवस फेडला पाहिजे म्हणून दान केलं, भरपूर काही केलं. अशा प्रकारे तो पुत्र झाला. आणि आता जी गाय होती त्या गायीला जे फळ खाऊ घातलं होतं त्या फळाचा परिणाम असा झाला की ती गाय गर्भवती झाली. आणि 9 महिन्यानंतर बरोबर त्या गायीच्या उदरातून आणखी एक पुत्र झाला. आत्मदेव आणखीच खुश. वा भगवान, एक मागितलं तू 2 दिलं. काय म्हणते, आंधळा मागे 1 डोळा देव देतो आत्मदेव बडा. खूप खुश, आनंद. वा 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 महाराजजी, देवा प्रभू कृपा आहे, तुमची असीम कृपा आहे की इथे एक पुत्र झाला, अंगणात एक पुत्र झाला. आणि तो पुत्र कसा होता? पूर्ण शरीर जे होतं ते माणसाचं होतं, फक्त गाय जे होते, कान जे होते ना ते कान फक्त गायीचे होते. म्हणून त्यांचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि धुंदुलीचा पुत्र आहे म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? धुंदुकारी. त्याचं नाव काय? धुंदुकारी, कारण तो धुंदुलीचा पुत्र आणि हा गायीचा पुत्र म्हणून गोकर्ण. अशा प्रकारे गोकर्ण आणि धुंदुकारी हे दोघे अगदी सख्या भावाप्रमाणे घरामध्ये राहू लागले. परंतु धुंदुकारी बडा अत्याचारी, अन्यायी, क्रूर कर्मा होता. तो अनेक प्रकारे गोकर्णांना त्रास द्यायचा. तर त्यांचं पुढे कसं झालं, गोकर्णांचं काय झालं, धुंदुकारीचं काय झालं, त्याने कशा प्रकारे अत्याचार अन्याय केला आणि शेवट त्याचा कसा झाला असेल तो आम्हाला उद्या ऐकायचा आहे. त्याच्याकरता उद्या ही गोष्ट ऐकण्याकरता तुम्हाला यावं लागेल. धुंदुकारीचं काय झालं, कारण धुंदुली जी होती तिने फार पाप केलं होतं, त्याचं फळही तिला मिळालं आणि जो धुंदुकारी आहे त्याचं फळही त्याला मिळालं. अशा प्रकारे आजची जी झालेली सेवा आहे सद्गुरूंच्या श्रीचरणावर समर्पित करून वाणीला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.